कस्टमर कसे काय माझ्याकडे खेचेल या गोष्टीचा तुम्ही विचार करा. आपण स्टार्टिंग केली तेव्हा आपण 10-12 वडापाव विकायचो. जवळजवळ 2 वर्ष आपण 10-12 वडापावरती 2 वर्ष ढकललं. आणि आजच्या परिस्थितीत आपण 700 ते 800 वडापाव रोजचे डेलीचे विकतो. काय बोलता? 2 एक विराज, ॲडोलिप आणि एक जोस नाही आणि एक तो MTI कॉलेज. त्याच्यामध्ये आपले रोजचे संध्याकाळचे 4-4.5 हजार रुपयाचे वडापाव जातात. 400 वडापाव संध्याकाळी डेलीचे लागतात आणि दिवसभराचे 400 वडापाव. टोटल जर मिळून 800 वडापाव होतात. एक टाइम असा होता की यांचे 10 आणि 12 वडापाव हा बरोबर. जात नव्हते आणि आज ते 700 ते 800 वडापाव सेल करतात दिवसाला. लोकांना काय वाटत हा पोरगा धंदा करणार नाही, क्रिकेटचं वेट जास्त होतं. हा, आमच्या गावात जी ट्रॉफी व्हायची RK ट्रॉफी, तर ते तिकडे खेळायला यायचे आणि तेव्हा आमचा कॉन्टॅक्ट झालेला. त्याच्यानंतर अजून थोडी प्रगती म्हणजे मला स्वतःचं घर घ्यायचंय असं एक स्वप्न आहे आपला. खोपोलीमध्ये एक स्वतःचं घर घ्यायचं. खोपोलीमध्ये. आपले कस्टमर आता भरपूर झालेले आहेत. म्हणजे बेलापूर, पनवेल, काय वाशी, बोलतो, एवढं लांबून? हा भरपूर लांबून खास वडापाव खाण्यासाठी येतात मोठी मोठी लोक. पूजा भटचा फार्म हाऊस आहे, आलिया भटचा फार्म हाऊस आहे, परत आदेश बांदेकर सरांचं फार्म हाऊस. पण ते इथं आले की आपल्याकडून नाश्ता घेऊन जातात. परत राज ठाकरे साहेबांचा पण फार्म हाऊस येते, त्यांच्याकडे आपला नाश्ता जातो. म्हणजे अजून मनात तर भीती असते, एवढे मोठे माणसं आपल्याकडे नाश्ता करतात आणि त्यांना चांगली क्वालिटी दिली पाहिजे, त्यांना आवडायला पाहिजे. आपण आपल्याकडे मॅक्झिमम महिंद्राची मॅक्झिमम गाडी होती, ती आपण 2 वर्ष चालवली पनवेल खोपोली. मग ती मॅक्झिमम गाडी मी 1,13,000ला विकून टाकली. ते पैसे मग मी हॉटेल बांधण्यासाठी लावले आणि मग तिथून आपली सुरुवात. आणि नंतर असे असे आता चांगले दिवस येत चालले. म्हणजे रात्री जवळपास 8, 8:30 किंवा कधी कधी 9 वाजेपर्यंत सुद्धा हॉटेल